गेले कित्येक वर्षांपासून मी इथे बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या नेतृत्व म्हणजे त्यांचे आदर्श घेऊन इथे शिवसेनेचं पावणेगावमध्ये सततपणे काम करत आहेत। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक गेल्या काही वर्षांपासून सुरेश कुलकर्णी साहेब यांच्या अंडरमध्ये मी काम करत आहे। सगळ्यात पहिले मी सांगेल TV1 इंडियाचे की त्यांचे धन्यवाद मनापासून की त्यांनी आमच्या सारख्या तळागाळातील छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून एक जनतेला आमच्या उमेदवारामार्फत किंवा आमच्या मनातली काय असलेली तळमळ जी आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल हे आमच्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत ते पोहोचले। मी त्यासाठी TV1 इंडिया यांचे मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या टीमचे धन्यवाद देतो। आता बाब अशी आहे की सविता डॉक्टर रामचंद्र सांगळे या उमेदवार का, तर सर्वात प्रथम आम्हाला आमची मागणीच अशी होती की आम्हाला एक महिला उमेदवार पाहिजे। महिला उमेदवार का पाहिजे, कारण का घराघरामध्ये आपल्या लेडीज जे आहेत त्या प्रॉब्लेम आत्तापर्यंत झालेले जे उमेदवार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। एक महिला उमेदवार घराघरामध्ये एखादी महिला चहा बनवत असेल, भाकर बनवत असेल, त्यांच्या किचनपर्यंत जाऊन त्यांची समस्या समजून घेऊ शकते किंवा ती महिला त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या एका महिला उमेदवारापर्यंत उघडपणे सांगू शकते। उरला मुद्दा काही महिला उमेदवार जरी असल्या दुसऱ्या ठिकाणच्या किंवा पहिल्या होत्या, त्या काही दडपशाही किंवा हुकुमशाहीमध्ये काही महिला खरोखर त्यांच्या प्रॉब्लेम सांगू शकत नव्हत्या किंवा घाबरत होत्या किंवा मागे त्यांना चर्चेचा विषय बनत होता। परंतु आज सविता डॉक्टर रामचंद्र सांगळे यांच्यामार्फत असा एक सुशिक्षित प्रोफेसर ज्या गोल्ड मेडलिस्ट आहेत आपल्या मुंबईमधून, त्या अशा उमेदवार त्यांना भेटल्या तिथे खरोखर समस्या जाणून घेतात आणि त्या समस्या जाणून न घेता त्याचे निराकरण कशा पद्धतीने करता येईल ह्याचा एक प्रॉपर प्रिपरेशन आणि प्लॅनसुद्धा तयार करून त्यांच्या टीमला मार्गी लावायसाठी ते कार्यरत असतात। तर माझं म्हणणं एवढंच आहे की शिवसेनेचा यावेळेस सविता रामचंद्र सांगळे यांच्या माध्यमातून जे सुरेशजी कुलकर्णी साहेबांनी दिलेले विचारपूर्वक करून दिलेले जे उमेदवार आहेत त्या नक्कीच पावणेगावामधील परिस्थिती परिवर्तन बदलून आणतील आणि शिवसेनेचा पालिकेमध्ये नेण्यासाठी एक भगवा पावणेगावामध्ये फडकून पालिकेमध्ये एक पावणेगावातील एक उमेदवार किंवा प्रभाग क्रमांक 14 मधील ब गटातील एक उमेदवार हा सुरेशजी कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि इथे त्रासलेल्या ग्रामस्थांच्या किंवा तिथल्या गावातील लोकांच्या माध्यमातून हा नक्कीच महानगरपालिकेमध्ये आमचा उमेदवार तिथे जाणार आहे। ही 100% खात्री आम्हाला आहे। त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत।